नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपल्या चॅनलवर ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण असणारा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असणारा ट्रेंड कधीपर्यंत चालू राहू शकतो, रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्याविषयीची अतिशय विस्तृत चर्चा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यामध्ये आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल, तिथे क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जर काही कारणामुळे तिथे तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तिथून देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आपल्या ह्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. सोमवारसाठी बँक निफ्टीच्या मी इम्पॉर्टंट लेवल देखील काढलेले आहेत आणि टार्गेट लेवल देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे, आपण काय केलंय, डे हाय जो होता शुक्रवारचा तोच आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलाय 43,416चा. आपण 43,400 ची लेवल आहे असं समजणार आहे. खालच्या बाजूला आपण ही लेवल म्हणजेच डे लो आपण काय म्हणून घेतलंय, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. ही लेवल कोणती आहे, 43,221 ची आहे. आपण 43,200 ची लेवल आहे असं समजणार आहे. खालच्या बाजूला 43,200 वर 43,400 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसत आहेत. आता काय होऊ शकतं, आपल्याला लक्षात आलंच असेल की ह्यापूर्वी एक दिवस आपल्याला सेलिंग झालं होतं, त्यानंतर थोडासा बाउन्स आला आणि आता गॅप अप ओपन होऊन आपण साइडवेज झालेलं बघितलेलं होतं. जनरली काय होतं की जो ट्रेंड चालू असतो, साइडवेज जेव्हा मार्केट होतं त्यावेळेला जो ट्रेंड चालू असतो तोच ट्रेंड कंटिन्यू होण्याची शक्यता, म्हणजे पूर्वी तेजी झालेली होती त्यानंतर साइडवेज झालंय तर वर जाण्याची शक्यता जास्त असते. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की वर 100% इथून आता वरच जाणार म्हणून. ही शक्यता जास्त असते. 60 ते 70% शक्यता अशी असते की इथे होल्ड केलंय म्हणजे आता कंटिन्युएशन होऊ शकतं. तर आता काय होऊ शकतं, जर फ्लॅट ओपन झाला म्हणजे आता कुठे आहे, 43,300 च्या आसपास आहे. आपण ज्या दोन लेवल काढल्या आहेत बरोबर त्याच्या मधोमध आहे. इथून दोन्हीकडे जाण्याची शक्यता 50-50% आहे. जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जात असेल आणि 43,400 ची लेवल पुन्हा एकदा वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं आणि तो ब्रेकआउट सस्टेन झाला तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, 43,500, 43,600 आणि 43,700 अशी तीन टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. अर्थात हे झालं जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर. जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर ही शक्यता किती आहे, साधारण 30% शक्यता, ते 30 ते 40% ही शक्यता असते की आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्या विरुद्ध घडेल. आता काय होईल, असं झालं आणि 43,200 ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं, मग खाली जात असताना 43,100, 43,000 आणि 42,900 अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. आता आणखीन एक शक्यता असते की समजा गॅप अप ओपन झालं तर कुठे ओपन होतंय त्याला महत्व आहे. 43,500 च्या इथे ओपन होत असेल तर काय होऊ शकतं,
एक सेलिंग पुन्हा येऊ शकतं, कारण खालनं वर जात असताना सगळ्यांनी 43,500 हे टार्गेट ठेवलेलं असणार. त्याच्या आसपास ओपन झालं तर काय होईल, बरेच जण ज्यांनी मागच्या 1-1.5 दिवसामध्ये बाईंग केलं असेल आणि पोझिशन होल्ड केल्या असतील, ते मग काय करू शकतात, इथे प्रॉफिट बुकिंग करू शकतात. त्यामुळे एकदा इथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्याच्यानंतर मग पुढे कशी प्राइस ऍक्शन होतीये त्यावर मग आपल्याला पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे जर गॅप अप ओपन झालं तर आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. मात्र 200 पॉईंट पेक्षा जास्त गॅप अप ओपन झालं, म्हणजे 43,500च्या वर ओपन झालं, तर मात्र थोडंसं आपल्याला सावध राहावं लागेल. कारण काय होईल, आपल्याला सुरुवातीला ओपनिंग नंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येईल, पण आपल्याला त्यानंतर पुन्हा रिकव्हरी होण्याची शक्यता जास्त राहील. तर ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. जसं इथे बघा, खूप जास्त गॅप अप ओपन झालं, आदल्या दिवशीच्या हायच्या वर ओपन झाल्यामुळे काय झालं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा कंटिन्यू झालं. तर असं होण्याची शक्यता सुद्धा सांगता येत नाही. तर त्यामुळे गॅप अप ओपन झालं तर काय होऊ शकतं हे आपण इथे लक्षात घेतलंय. समजा गॅप डाऊन ओपन झालं तर ह्या एरियामध्ये झालं आणि इथून खाली जात असेल तर मगाशी सांगितलं त्या पद्धतीनंच होईल. जास्त गॅप डाऊन झालं तर लक्षात घ्या, इथे एक गॅप ऑलरेडी तयार झालेली आहे. ओके, तर ही जी गॅप आहे म्हणजे साधारण 43,100 ते 43,200 ही गॅप सपोर्ट म्हणून काम करू शकते. त्यामुळे इथून खाली जात असताना कायम लक्षात ठेवा की आपल्याला एक सपोर्ट घेतला जाऊ शकतो ह्या एरियामध्ये. कारण गॅपच्या वर जर किंमत असेल तर ती गॅप सपोर्ट म्हणून काम करते. गॅपच्या खाली किंमत आली तर ती गॅप रेजिस्टन्स म्हणून काम करते. सध्या ही गॅप आपल्याला काय म्हणून काम करणार आहे, सपोर्ट म्हणून काम करणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया, सोमवारी ज्या इंडेक्सचं एक्सपायरी असते, ऑप्शन एक्सपायरी असते, विकली ऑप्शन एक्सपायरी, त्या इंडेक्सचा आता आपण चार्ट ओपन करूया. सोमवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सची आपल्याला एक्सपायरी असते. तर त्या इंडेक्ससाठी आपण इथे काय करूया, त्याची चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि आपल्याला टार्गेट लेवल्स काढलेले आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला आपल्याला दिसतंय की वरच्या बाजूला ही लेवल आपण घेतलेली आहे. डे हायची लेवल आपण शुक्रवारची म्हणजे 8,912 ची वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतली आहे 8,886. याचं कारण असं आहे की शेवटचा जवळजवळ 2-2.5 तास बघितलं तर तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या 2 पॉइंट म्हणजे ह्या 2 लेवलमध्ये अडकलेलं दिसेल. तर त्याच्यामुळे काय होईल, ज्या वेळेला ह्यातनं वरच्या दिशेनं तरी ब्रेकआउट येईल किंवा खालच्या दिशेनं तरी ब्रेकआउट येईल, त्यावेळेला आपल्याला एक मुवमेंट, एक चांगला ट्रेड तिथे आपल्याला साठी उपलब्ध होऊ शकतो. ह्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या 2 लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून सांगतोय. काय होऊ शकतं, शक्यता कशाची जास्त आहे, तर तुम्ही बघताय इथे पण तेच दिसतंय आपल्याला, हळूहळू वर जाऊन साइडवेज होतंय. वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट आलं, 8,912च्या दिशेनं ब्रेकआउट आलं, याच्या वर जर टिकलं तर येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, 8,937, 8,962 आणि 8,987 अशी 3 टार्गेट आपल्याला येण्याची शक्यता आहे. हे झालं जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं. जर फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं आणि 8,886 ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं, 8,861, 8,836 आणि 8,811 अशी 3 टार्गेट खालच्या दिशेनं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. अर्थात उद्या एक्सपायरी असल्यामुळे सकाळच्या सत्रात थोडंसं साइडवेज होऊन मग आपल्याला एक ब्रेकआउट मिळण्याची शक्यता जास्त असते. अर्थात प्राइस ऍक्शन सकाळी बघून मगच आपल्याला जो निर्णय घ्यायचा असेल किंवा जे विश्लेषण करायचं असेल ते आपण करू शकतो. हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत आज, त्याच्यामध्ये निफ्टी हा इंडेक्स आहे. तर निफ्टी 50चा मी चार्ट ओपन करतोय. तुम्हाला इथे त्याचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी सर्व लेवल्स मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ह्याचं तुम्ही काय करू शकता, मी चार्ट हे केला की तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर ह्याचा तुम्हाला इथे स्क्रीनशॉट घेता येईल. ह्या निफ्टी 50 मध्ये आपण साइडवेज मार्केट झाल्यामुळे हाय आणि लो शुक्रवारचा ह्याच इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण घेतलेले आहेत. बाकीच्या टार्गेट लेवल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करून काढू शकता. हे झालं निफ्टी 50चं
चार्ट जो तुम्ही स्क्रीनशॉट घेतलात. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेला शेवटचा इंडेक्स जो आहे फिन निफ्टी, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलंय, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि सर्व टार्गेट लेवल काढलेले आहेत. तुम्ही ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तुम्ही स्वतः जर ह्या इंडेक्स मध्ये अनालिसिस करत असाल, तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला विश्लेषण करायचं असेल, तर ह्या चार्टचा स्क्रीनशॉटचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो. हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि सोमवारसाठी स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय आणि आपण तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत ते मी आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. त्यापूर्वी मी टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता ते सर्व स्टॉक आहेत ते आपण एकत्रित करूया. सगळ्यात पहिला मी जो स्टॉक तुमच्यासाठी काढलाय तो आहे गोदरेज प्रॉपर्टीजचा. गोदरेज प्रॉपर्टीज या स्टॉक मध्ये तुम्ही जर बघितलं तर मागच्या अनेक दिवस त्याच्यामध्ये एक रेंज तयार झाली होती. तुम्हाला इथे लक्षात येईल, तुम्ही इथपासून बघितलं साधारण ऑगस्ट महिन्यापासून जुलै अखेर ते ऑगस्ट एक मोठं सेलिंग आलं. या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला जातोय. इथून पुन्हा एक बाउन्स आला, पुन्हा खाली आलं, पुन्हा एक बाउन्स आला, पुन्हा खाली आलं, पुन्हा एक बाउन्स आलाय आणि आता काय झालंय आपल्याला लक्षात येईल की इथे मल्टिपल डब्ल्यूज तयार होत आहेत. पहिला जो डब्ल्यू तयार झाला होता हा डब्ल्यू आपल्याला ह्यानं फारसा चांगला रिझल्ट दिला नाही. तुम्हाला लक्षात येईल की इथनं ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली आलं होतं. अर्थात आपला स्टॉप लॉस हिट झाला नाही. हे तुम्ही इथे डब्ल्यू पॅटर्नचं बघू शकता. स्टॉप लॉस आपल्याला ह्या लेवलच्या खाली ठेवायला लागणार आहे, बरोबर. तर ते तुम्ही बघू शकता इथपर्यंतच लो बनला आणि तेजी झाली. तर असं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं असतं. तर आता काय होतंय, आता आणखीन एक डब्ल्यू पॅटर्नचा म्हणजे हा जर डब्ल्यू पॅटर्न इथपासून बघितला तर इथपर्यंत खाली गेलं, इथपर्यंत वर आलं, परत इथपर्यंत खाली येऊन पुन्हा जे वर जात आहे ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आता ब्रेकआउट आलाय. आणि ह्याच्या वेळेला काय आहे की मागचं जुलै ऑगस्ट पर्यंतचा जो हाय होता तो सुद्धा आता ब्रेकआउट झालेला आहे. आता याच्यात काय काय शक्यता असतात, एक अभ्यास कसा करायचा असतो, विश्लेषण कसं करायचं असतं, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही जर इथे बघितलं तर गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला लक्षात येईल की मागचे 1 2 3 4 5 6 दिवस कंटिन्युअस तेजी झाली आहे आणि ब्रेकआउट दाखवलेला आहे. काय असतं इथेच ट्रॅप होऊ शकतो आपण. म्हणजे काय, ब्रेकआउट दिसला, आपल्यापैकी बरेच जण जे नवीन असतात ते लगेच ह्याच्यामध्ये खरेदी करू शकतात. अशा वेळेला काय होतं की ज्यांनी लक्षात घ्या ह्या लेवल पासून इथे कुठेतरी खरेदी केली असेल, इथे कुठेतरी खरेदी केली असेल, इथे केली असेल, अगदी इथे केली असेल, त्यांना सुद्धा आता एक चांगलं प्रॉफिट होतंय. मग अशा वेळेला थोडंसं वर जाऊन एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, पुन्हा ही लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि मग पुन्हा वर जाऊ शकतं. तर अशा वेळेला काय करायचं असतं की सलग 5 6 7 कॅन्डल जर आपल्याला कंटिन्युअस एका रंगाच्या दिसल्या तर 1-2 रिव्हर्स कॅन्डलचं वाट बघायची आणि पुन्हा जेव्हा ट्रेंड अप ट्रेंड मध्ये जाईल, एक प्राइस ऍक्शन बनवेल, त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची आहे. कारण आता ऑलरेडी ट्रेन आपली इथून सुटलेली आहे आणि इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आता ह्या ट्रेन मध्ये बसण्यात अर्थ नाही. ही ट्रेन कदाचित रिव्हर्स फिरू शकते. तर ती फिरली, ह्या आसपास येऊन कुठेतरी सपोर्ट घेतला गेला आणि परत वर जायला लागली, तर मग आपल्याला ह्या ठिकाणी विचार करता येऊ शकतो. असं जनरली आपल्याला काय करायचं असतं, ब्रेकआउटचा ट्रेड घ्यायचा असतो. तर इथे मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. हा झाला गोदरेज प्रॉपर्टीज, हा पहिला स्टॉक. आज आपल्याला रिअल इस्टेट मधलाच दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे डीएलएफ. डीएलएफ मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येते सगळे रिअल इस्टेटचे जे स्टॉक आहेत ते आपल्याला मागच्या 7-8 दिवसापासून खूप चांगली तेजी करताना दिसत आहेत. इथे सुद्धा आपल्याला काय झालंय, आपल्याला इथे बरेच दिवसांचा जो हा रेजिस्टन्स होता तो आता ब्रेक केलाय. इथे सुद्धा मगाचच सगळं लॉजिक तुम्हाला लावायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं, थोडंसं वर जाऊन खाली येऊन ही लेवल टेस्ट करून पुन्हा वर जाऊ शकतं. असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये विचार आपल्याला किंवा विश्लेषण करायचं असतं. तर हे झाले 2 स्टॉक जे मी तेजीसाठी काढले होते, गोदरेज प्रॉपर्टीज आणि डीएलएफ. आता उरलेले जे 2 स्टॉक आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जो काढलाय तो आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट. ह्याच्यामध्ये काय झालंय बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ह्याच्यामध्ये खूप चांगली तेजी होत होती. असं असं बनत बनत आपण वर जात होतो आणि आता एकदम सेलिंग यायला लागलंय. सेलिंग यायला लागलंय, एकदा वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं, परत वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं. इथे लक्षात काय घ्यायचंय बघा की ह्या एरियामध्ये म्हणजे एक सेलिंग कंटिन्यू झाल्यानंतर
दोनदा बायरनी वर न्यायचा प्रयत्न केला. मी तुम्हाला थोडासा जर चार्ट आणखीन झूम करून दाखवू शकलो तर आणखीन डिटेलमध्ये लक्षात येईल. दोनदा बायरनी वर न्यायचा प्रयत्न केला. इथे एकदा नेला, खाली आलं, परत एकदा नेला, पुन्हा खाली आलं. इथे लक्षात घ्या, बायर पुन्हा ह्या लेवल पर्यंत गेले होते, घेऊन गेले होते, मात्र त्यानंतर सेलरनी पुन्हा खाली आणलंय. अशा वेळेला काय होऊ शकतं, अशा वेळेला जर ही लेवल जी आहे ही लेवल सपोर्ट म्हणून काम करते, पूर्वी सुद्धा इथे आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये सपोर्ट म्हणून काम केली होती, ती लेवल जर आता खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली, 1124च्या आसपास ती लेवल आहे, ती जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 1085, 1065 अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. अर्थात इथे लक्षात काय घ्यायचं आहे की नुसतं आपल्याला बायर दोनदा फेल झालेत असंही कारण नाही आहे. एक इम्पॉर्टंट सपोर्टला आपण आहोत, तो ब्रेक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की ह्या दोन कॅन्डलचा शेवटच्या 2 दिवसांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इथे बेअरिश एनगल्फिंग तयार झालेलं आहे. म्हणजे इथे ग्रीन कॅन्डल जी होती त्याचा हाय लो एवढा आहे आणि जी रेड कॅन्डल आहे त्याचा हाय लो त्याच्यापेक्षा, म्हणजे शुक्रवारी हाय सुद्धा ब्रेक झाला आणि लो सुद्धा ब्रेक झाला. अशा वेळेला काय होतं, बेअरिश एनगल्फिंग म्हणजे ही रेड कॅन्डल असल्यामुळे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार होतोय. त्याचं सुद्धा ब्रेकआउट आलं तरी सुद्धा आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येण्याची शक्यता आहे. तुम्ही ह्या स्टॉकवर लक्ष ठेवू शकता. याचं विश्लेषण सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा स्टॉक आहे तो आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स मध्ये सुद्धा जे मी तुम्हाला मगाशी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट या स्टॉक मध्ये दाखवलं, बजाज फायनान्स मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं पॅटर्न दिसतोय. सेलिंग झालंय, बायरनी एकदा वर न्यायचा प्रयत्न केलाय आणि इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय. आणि तुम्हाला लक्षात येईल की ह्या कॅन्डलनं काय केलंय, मागच्या 2-3 दिवसाला पूर्ण कव्हर केलंय आणि एकदम मोठं सेलिंग आलंय. अशा वेळेला काय होऊ शकतं, 1520च्या आसपास हा जो आपल्याला सपोर्ट आहे, जो मागचे अनेक महिने आपण इथे घेत आलोय, हा जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर मग खाली जात असताना आपल्याला मोठी टार्गेट्स बघायला मिळू शकतात. बजाज फायनान्स मध्ये समजा तिथून खाली आलं तर आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, तर साधारणपणे आपण कुठपर्यंत खाली जाऊ शकतो, 1480 ह्या किमतीपर्यंत बजाज फायनान्सच्या स्टॉकची किंमत खाली घसरू शकते. अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा जो आपल्याला इथे एक सपोर्ट झोन आहे हा ब्रेक करून खाली आलं पाहिजे. 1520च्या खाली टिकलं तर 1480 पर्यंत हा स्टॉक खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तुम्ही सुद्धा या स्टॉकवर लक्ष ठेवून याचं विश्लेषण करू शकता. हे झालं इंडेक्स आणि 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट नक्की टाईप करा. ह्याचं कारण असं असतं की तुमच्या लाईकमुळे आणि चांगल्या कमेंटमुळे यूट्यूबला समजतं की हा व्हिडिओ आपल्याला इतर सदस्यांना पण दाखवायचा आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, चांगली माहिती यूट्यूबच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवू शकतो. तर आवडला असेल तर नक्की लाईक आणि एखादी चांगली कमेंट करायला विसरू नका. त्यामुळेच मला देखील प्रेरणा मिळते आणि मी तुमच्यासाठी रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.